नाही म्हणजे मी त्याला केला होता फोन, पण त्याचा काय आवाजच नाही आला. काय झालं? अरे बजा आला होता, तो म्हणाला मीच देतो ना आम्हाला पैसे. म्हटलं आलाय तर घेऊन जा. आता तो तुझा एवढा चांगला मित्र आहे, त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या इतका प्रामाणिक माणूस आपल्या गावात नाहीये. मला सांग आहे का? नाही, बजा पैसे घेऊन गेला. काय झालं? नाही, शक्यच नाही डॉक्टर. बजा मला न भेटता घरी जाऊ शकत नाही. मी त्याला परत फोन करतो. फोन करून काय होणार आहे सांग? अरे त्याचं काय झालं असेल, एवढी मोठी अमाऊंट त्याने आयुष्यात कधी बघितली नाही, त्यामुळे तो घाबरला असेल. आता फोनही नाही उचलणार. तो घरी गेला असेल. तू एक काम कर, घरी जाऊन बघ. अरे हो, तुझा विश्वास नाही का माझ्यावर? तुला काय वाटतंय बजा इथे कुठेतरी रूम मध्ये असेल आणि आम्ही दोघं तुझी मजा घेतो असं वाटतंय का? अरे असं काहीच नाही बाबा. हा घे मोबाईल, जा घरी. घरीच असेल तो. ठीक आहे, मी बघतो घरी जाऊन. माझ्या थकवलं यार तो खूप. तुझ्यासारखे अंध भक्त पाहिजेत रे मला. जेव्हा जेव्हा गावकऱ्यांनी माझ्या विरुद्ध आवाज उठवला, माझ्यावर आरोप केले, माझ्यावर संशय घेतला, तेव्हा तेव्हा माझ्या समोर तू ढाल बनून उभा राहिलास. काय गरज होती रे माझ्यासारख्या नीच, हलकट, स्वार्थी माणसाला देव माणूस बनवायची? भोग आता आपल्या कर्माची फळ. खरं तर मला माझी भीती वाटतेय. नाही म्हणजे तुला इथं मी मारलाय, वर जाऊन ज्यांना ज्यांना मी मारलंय ते सगळं तुला मारणार. पण काळजी करू नको, तू एकटा नाही मार खाणार. तुझ्या मित्राला पण लवकर वर पाठवतो. नाही, मी नाही मारणार त्यांना, गावकरीच मारणार. चला शेवटच्या प्रवासाला. पण काही घडलं तुझा काय उपयोग नाही. तू बिनकामाचा निघाला रे. बजा, अरे बजा. जामकर साहेब, बजाने आत्महत्या नाही केली. खंबीर होता तो खूप. नाम्यानं खून केलाय त्याचा पैशांसाठी. आजी, अगं तू तरी सांग ना ग माझ्या दादाला. त्याला सांग ना आम्हाला सोडून असं लावू नको जावं ना. अगं तो मला पोहायला शिकवणार होता. तो मला म्हणला की तू मोठा झाला की मी तुला माझी गाडी बी चालवायला देतो. माझी शाळेत भांडण झाली,
तर मास्तर वरडलं ना की लगेच शाळेत यायचा और म्हणायचा की टोण्याला कोणी हात लावायचा नाही, नाहीतर त्याला चिमूनच टाकेन मी एका बुकीत. आजी सांग ना त्याला मला असं लावू नको जाऊ. आजी सांग ना. अरे मी मस्त मूड द्यायला 1000 वेळा सांगत होती त्या बाय भुलव्याच्या लादाला लागू नको म्हणून. आता गेला का नाही त्याचा जीव. टोन्या पाणी आणवायच पायावर घ्या. झालं का समाधान तुमचं? पिटली ना आहोत? अजून किती जणांचं मुडदं पडल्यावर तुमचं डोळं उघडणार आहेत. अरे मी सांगत होती की त्या बाय भुलव्याला गावात आपल्या घरात वाड्यात थारा देऊ नका, पण तुम्ही नाही ऐकलं माझं. घेतला का नाही बाजाचा जीव त्यानं. मंगलताई सर, आज माझ्यासाठी जेवण नका बनव. बजाचं असं झालंय, मला जेवण नाही जाणार. हे बंद कर नाटक तुझी मूड द्या. झाली तरकट तुझी लवकर. तुझ्या किरणीचा मोडला बांब, तुझ्या पालखीचा निघाला दूर, तुझं मड बसवलं भिताडा संघ. अरे राक्षस आहेस का कोण आहेस तू? अजून किती जणांना गिळणार आहेस? त्या इथं प्रसंग काय तुमचं काय चाललंय? वाईस गा बसा की, नाहीतर ना त्यांना ती थोडी टाकते आता. ए टाक जास गोडी. त्याच्या हातनं मारण्यापेक्षा असं मेलेलं बरं. आणि तुम्ही काय करा, सगळी जणच उड्या टाका, नाहीतरी अशी वेळ येणारच आहे तुमच्यावर. माझ्या बाजाचा जीव घेतला मूड द्यानं, त्याचं वाटुळ होईल. त्याला कधी सुख लागणार नाही. त्याची किरडी ढासाळली लवकर. चला पाणी पाजून घ्या सगळ्यांनी. काय झालं रे? अरे तू मला पाणी पाजायचं असते रे बाजा. अडचणीत दोस्ताला एकटा सोडल ते बजा नाही. या पुढं नको रडस. आता सगळं एक नंबरी भारी होते का नाही बघ. बाबा काय केलंच ना म्हणलं होता मी आहे की तुझ्या संग. आयुष्यभर मागव म्हणायची सोडून गेला मला, एकट केलं मला. मजा नाही तर नाव्या काळजी वाटते म्हणून बोलतो ग म्हातार.
फोनला पण आता स्विच ऑफ व्हायचं होतं. नाही, शांत हो, शांत. असं करू नकोस. कुठं गेला हो तुम्ही? मला नाही सांगत तर कधीच कुठे जात नाही तुम्ही. मग आज असं अचानक काय झालं? मला न सांगता मला सोडून गेला. तुम्ही म्हणायचं ना रवी नाही, आईची काळजी घे, आईचं गुडघं दुखत्यात, आईला काय काम सांगू नको, आईची काळजी घेईन. काय नाही काम सांगणार आईला, पण तुम्ही याकी हो, याकी माझ्यासाठी नको, तुमच्या आईसाठी तरी याकी. मला कळत आहे तुझ्यावर आकाश कोसळलंय. अगं पण आत्यांकडे बघ की, त्यांना सावरायचं आहे ना तुला. या घराची जबाबदारी सांभाळायची. सावर बाय स्वतःला. मंगलताय मला हे सोडून गेलंय ग. घरात नसलं ना की तालमीत नाहीतर वाड्यात असायचं. तू जा की, तू जाऊन वाड्यात बघते आहे ती का, आणि त्यासनी सांग त्यांची रवीने वाट बघते म्हणून. मंगलताय घेऊन ये ग त्यांना. रवीने सावर शांत बघ. काय झालं? सगळे काय जमलेत या ठिकाणी? अहो सरपंच, तुम्हीच किरण धाडला होता मंदिरात या म्हणून, सभा आहे म्हणून. अरे कसली सभा, काय सभा, मला काहीच माहित नाही. नमस्कार. झाले का सभा चालू? कसली सभा रे, मला काय माहित नाही. कुणी बोलवली? अहो सरपंच, तुम्हीच त्या क्वार्टरला सांगितलं की दौंडी देऊन गावात सभा आहे म्हणून, आणि आता तुम्हीच विसरला होय. अहो कसली सभा आहे सांगा की. बघ मी नेहमी विसरतो, पण आता नाही. अगदी ह्याच्यावरची ही काळ्या दगडावरची रेग मी बोलवलं नाही. म्हणजे तुम्ही नाही बोलावली, मग सभा बोलावली तरी कुणी? मी बोलावलंय. ते बसूया बसूया. डॉक्टर कशासाठी बोलावले? सांग. सुरुवात कुठून करावी मला खरं कळत नाहीये. आपल्या गावचा लाडका बजरंग पाटील म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका बजा आज आपल्यात नाहीये. आपण 2 मिनिटं शांतपणे उभं राहून त्याला श्रद्धांजली वाहूया. हो हो. बस. बजा आपल्या सर्वांचा लाडका होता. बजाने गावकऱ्यांची खूप मदत केली, गावानेही बजाची खूप मदत केली.
ज्याला ज्याला जेव्हा जेव्हा अडचण असेल ना, तर सगळ्यांपुढे पहिला बजा असायचा, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा बजा असायचा. हे मात्र खरं आहे या ठिकाणी. खरं तर बजाचं आणि माझं नातं मी शब्दात नाही सांगू शकत हो. तुम्हा सगळ्यांना माहिती, माझा रक्ताचा असं कोणीच नाहीये. बजा मला भावासारखा होता, माझा शिष्य होता. त्या पलीकडे बरंच वाईट वाटतं. बजा नाहीये आपला, पण बजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. पी बाई, पोटूशी बाईनी दूध प्यावं, बाळासाठी लई चांगलं असतंय बघ. नाहीतर बजा भाऊजींचं असं झाल्यापासून तुझं अजिबात खाण्यापिण्याकडे ध्यान नाही बघ. अगं अशानं पोटातल्या बाळाचं किती हाल होते आज. डिंपे थांब की, वाईस बोलायचं आहे तुझ्याशी. बोल की, काय झालं? नामा भाऊजींनी खरंच मारलं असेल का ग बजा भाऊजींना? माझ्या मनाला काय पटत नाही बाया. नामा भाऊजी असं नाहीत आणि बजा भाऊजी आत्महत्या करणाऱ्यातलं नाहीत. मग नेमकं काय झालं असेल ग? टिंपे, तुला काय वाटतंय ग? काय झालं असेल नक्की? ए टिंपे, अगं काय झालं? एवढी का घाबरलीस तू? काय नाही, तुम्हाला काय नाही झालं. मम्मी, माझ्या भाऊच्या बाबतीत जे काय झालंय ना, ते लय वाईट झालं. मला आठवलं जरी ना तरी कसं तर होतंय. मम्मी, मला माझ्या बाळाला इथं जन्म द्यायचा नाही. मी या गावात माझ्या बाळाला नाही जन्म देणार. अगं टिंपे, तुझ्या बाळाचा या समजाशी काय संबंध ग? अगं जने, असं अन्न पाण्यावर राग काढून जी झाले ती काय बदलता येणार आहे का? अगं असं नको येड्यावाने करूस, नको जीवाचा अगं हाल करूस. घे 2 घास खाऊन घे. कशी खाऊ ग? कशाखाली अन्न उतरे ना माझ्या. सोन्यासारखं पोर गेलं ग माझं. आता जगून काय करू मी? अगं असं नको बोलूस. आम्ही आहे सगळी, सोन्यासारखी सून आहे. अगं तिच्यासाठी तरी असं बोलू नकोस. आणि तुम्ही दोघी जर असं जेवला नाही, उपाशी राहिला, तर त्या बजाच्या आत्म्याला शांती लागेल का ग? अगं मला तुझा त्रास कळतोय की, पण तू आहे ना खंबीर व्हायला पाहिजे. सुनेलाच लेक म्हणून तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. तू असं अवसान घाललं तर तिला कोण सावरणार ग? हो आत्या, थोडंसं खाऊन घ्या की. वजनदार दिसते बॅग. काय आहे बॅगेत? आपला नेहमीच पैसे. गंमत गंमत गेली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. चला, येता का वाड्यावर? हो, तुम्हाला काय वाटलं? नाही, जाईन मी चालत. तेवढा स्वावलंबी आहे मी. स्वावलंबी, स्वावलंबन असे तुमची सगळी कामं बजा आणि नाम्याच करायचे. त्यातल्या बजाला तुम्ही नुकतीच श्रद्धांजली वाहिली, मारून टाकलं. काय बोलताय तुम्ही? बजाला मी का मारेन? बजा खूप चांगला मित्र होता माझा. तुमची चौकशी करून झाली असेल तर येऊ मी? नाही हो, गाडीत बसा, गप्पा मारत मारत जाऊ. माझी इच्छा नाहीये तुमच्याशी. मला खूप आवडतं, पण तुमच्या अशी गप्पा मारायला मला खूप आवडतं. इतकं 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 आवडतं ना की असं वाटतं गप्पा संपूच नाहीत. असं वाटतं मारत हव्या गप्पा. बसा बसा बसा. हो, ही वादळा पूर्वीची शांतता आहे. कसलं वादळ? हे नाम्या जर गावकऱ्यांच्या हाती लागला
त्यानंतर जे होईल ते एक वादळच असेल. हा ते गावकऱ्यांचा खूप राग आहे नाम्यावर. साहजिक आहे, नैसर्गिक आहे. ज्या माणसानं त्याला इतकी मदत केली त्याचाच नाम्यानं जीव घेतला. पण बजाचा विषय जीव होता तुमच्यावर. म्हणजे मी जेव्हा तुम्हाला जेलमध्ये टाकलं होतं, लॉकअप मध्ये, तेव्हा मी तुम्हाला सोडावं म्हणून बजानं बरंच नाट्य उभं केलं होतं. नाम्यानं असं नव्हतं करायला पाहिजे. पण बजाचा पहिलवान माणूस, व्यायाम करणार, नाम्यासारख्या 5-10 लोकांना तो सहज उचलून फेकू शकतो. तरीही नाम्यानं बजाला मारलं हे काही मनाला त्या नाम्याने जामकरला नक्की काय सांगितलं असेल, त्याच्याकडे नक्की काय पुरावे असतील, आता पुढे काय करेल हा जामकर, काहीच कळत नाहीये. मला नाही वाटत फार काही हाती लागेल त्या जामकरच्या. मला फक्त सावध राहिलं पाहिजे. माझ्या पोटातल्या बाळावर ह्यांची सावली पण नको. त्या ह्यांच्यापासून लांब ठेवायला पाहिजे. मी तर म्हणते या गावात खरंच नको राहिला. या सगळ्यांपासून लांब कुठंतरी या बाळाला जन्म द्यायला पाहिजे. गावात जे काय चाललंय सगळ्या वातावरणाचा बाळावर परिणाम नको व्हायला. त्यात नाम्या दादा त्या जामकरांच्या हाती लागल्या. पुढं काय होणार आहे कुणास ठाऊक. डॉक्टर्सने कधी बी पोलीस पकडून नेतील. काय होईल काय सांगता येत नाही. पोलीस माझ्या मागे लागायच्या आधी मॅच इथनं पळून जायला पाहिजे. कशी जाशील पळून? मला तर मारलंस तू, पण माझ्या पोटातल्या बाळ सुद्धा मारलंस. मग कशी सोडेन मी तुला? मारून टाकणार आहे मी तुझ्या बाळाला. मारून टाकणार आहे मी तुझ्या बाळाला. माझ्या बाळाला मारू नको. माझ्या बाळाला मारू नको. माझ्या बाळाला मारू नको. माझ्या बाळाला नको. शांत, पुढं जोरात ओरडतेस. इथे कोणीही नाहीये बघ. लागलं दार त्याचं मोठं बसवलं भिताळा संघ. काय झालं डॉक्टराचं? बाजूला का बोलवलं? त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. मला सांगा, तुम्ही आता इथे काय करताय? अहो, ती मुंबईची पोरगी तुमच्या मागे लागलेली. हा, तिचं काय? ती आमच्या ह्यांच्या पण मागे लागली. हो काय? ती जामकर साहेबांच्या मागे लागली? हो ना, आम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितले. त्यांनीच तिला इथे मुंबईवरून आणले. गुपचूप भेटायचे सुद्धा तिला. डॉक्टर, मला पण ना तुम्ही माझ्या नवऱ्यापासून त्या सटवीला लांब ठेवायचा उपाय सांगा ना डॉक्टर. प्लीज माझी मदत करा ना डॉक्टर. हिचा गैरसमज आणखीन वाढवत जामकरच्या डोक्याला ताप कसा होईल याचा विचार केला पाहिजे. म्हणजे माझ्यावर लक्ष द्यायला त्याला वेळ मिळणार नाही. डॉक्टर, मला काय उपाय सांगायचा याचा विचार करताय का तुम्ही? हो, मी ते तोच विचार करत होता. आता कंगणी बाबांशी बोललो, पण लगेच काही उपाय मिळत नाहीयेत. मला सांग, आता जामकर साहेब नक्की कुठे असणार? मुंबईला गेलेत. मी सांगते ना, त्या पोरीलाच भेटायला गेले असणार. हरकत नाही, तुम्ही काळजी करू नका. मी उपाय शोधून ठेवतो. या. जरा माझ्यावर ध्यान ठेवण्यापरीस ना स्वतःच्या लिकीवर ठेव. तिच्या डोक्यात बघ ते पोटातलं पोर पाडायचं खूळ भरलंय ते बघ पहिलं. तुला सांगते मंगले, ह्या वाड्यातच काहीतरी दोष आहे बघ. साधा ना कदा काही ना काहीतरी घडतच असतं. सुख म्हणून काय हा वाडा लागू देत नाही. म्हणून तुला सांगते, शानी असशील ना तर हा वाडा इकून टाकू बघ आपण. झाली का वाडा ऐकायची टेप सुरू झाली परत? ही बघा अक्का, तुम्हाला जर इथं राहायचं नसेल ना तर आत्ताच्या आत्ता निघून जावा इथनं. तुझ्या सुनेला बघ मी किती जड झाली आहे. मला हाकलून द्यायची भाषा करते ती, जशी काय मालकीणच झाली वाड्याची.
अगं तुला भरली रागात पिती तुला. अगं तुझ्या तोंडात गरमागरम खळवतून तू तोंड बंद करीन बघ. मी समजा ऐकलंय बघ. तुझ्या डोक्यात अजून हे वाढायचं खोळ गेलेलं आहे वाढतं. अगं आहे, अगं बाबूच तुझा हाल मला बघवत नाही ना, म्हणून मी वाडा ऐकायचं म्हणले. बाय तुला माहितीये ना, एवढीशा एका पैशाची सुद्धा मला हाव नाही. अगं तुला भरली रागात पिती तुला आली पटकी तुला. जेव्हा बघावं ना तेव्हा पैशाचा विचार करत असते. पैशाशिवाय दुसरा विषय नाही. आणि पैशाचा इतका हाव आहे म्हणे मला पैशाचा हाव नाही. डबरा भरला तुझा लवकर. अरे काय चाललंय तुमचं? वाड्यात वाय शांतता ठेवा की. तुझी आत्या बघ की वाडा ऐकायचं म्हणतीया. तर जसं काय तुझ्या लिकीला हा वाडा ऐकायचाच नाही ना. डिंपे डिंपे मला वचन दे, माझी शपथ घे, वाडा ऐकायचं मनात आणणार नाहीस. नाही आणणार. आणि पोटातल्या बाळाचा बी कुठला वाईट वंगा विचार करणार नाहीस. नाही करणार. तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती बघ. माझ्या मनावरचं लई मोठं वजन हलकं केलेस. माझ्या पण डॉक्टरांकडनं काही अपेक्षा आहे ती, आणि त्या पूर्ण होईनात. कसं सांगू तुला? हे काय पैसे का मोजताय? बाहेर निघालोय मी. बाहेर कुठं? फुलचंदचा पत्ता लागलाय. काय? आणि तुम्हाला कसं समजलं? जामकरची बायको तिने सांगितलं मला. जामकर आनंदीला भेटायला मुंबईला जातो आणि आनंदी माझ्या भावाच्या हॉस्पिटलमध्ये काम करते. याचा अर्थ फुलचंदही तिथेच असणार. हा मग? आणि तिथे जाऊन तुम्ही काय करणार आहे? काय करणार म्हणजे आतापर्यंत इतर माणसांचं काय केलंय मी. तो जामकर नक्कीच त्याला बरं करण्याच्या मागे असणार, आणि तो जर का बरा झाला तर आपण नाही वाचणार. म्हणून मी त्याला मारायला निघालो. बाजूला. तुमचं काय चाललंय तुम्हाला तरी कळतंय का डॉक्टर? किड्या मुंग्या मारल्यासारखं माणसं मार सुटलाय तुम्ही. अहो त्या फुलचंदला बोलता पण येईना ना, हालचाल करता येत नाही. असं पण तो मेल्यात जमाय, तरी पण का मारताय त्याला? त्याला तरी सोडा ना. त्याला आज बोलता येत नाही. उद्याचं काय? उद्या बघते डॉक्टर. आपल्या होणाऱ्या बाळ. डिंपल बाद झालं. बाळाचा विषय नकोय. तर फुलचंद जर वाचला तर आपण दोघेही जेलमध्ये असू. तुझ्या बाळाला जेलमध्ये वाढवावं लागेल. चालेल तुला? नाही ना? हो बाजूला. मला अडकून तुम्ही इथनं पळून तर नाही ना जाणार? डिंपल इथे माझे करोडो रुपये अडकले, ते सोडून मी जाईन असं वाटतं? अहो हे काय करताय तुम्ही? मी कधीपासून हॉर्न वाजवते आणि तरीही तुम्ही असं रस्त्यात उभेच आहात. सर तुमच्या जीवाला काही झालं असतं तर? जीवाची एवढी भीती असती तर पोलिसात भरती झालो नसतो मी. गाडीवर आहे की नाही माहित नाही, पण तुमच्यावर, तुमच्या ड्रायव्हिंग स्किलवर पूर्ण विश्वास आहे माझा. हाच अतिविश्वास खूप महागात पडतो सर कधी कधी. मीही तुमच्यावरती विश्वास ठेवून आले होते ना गावी अजितला भेटायला. काय झालं त्याचं सर? शेवटी माझाही अपेक्षाभंग झालाच ना सर. तो माझा अजित नाहीये. इतक्या वेगात तुम्ही कुठे निघालात? मी तुम्हाला शब्द दिलाय ना की तो माझा अजित नाहीये हे सिद्ध करेन. त्याचेच पुरावे गोळा करायला चालले मी एका अनाथ आश्रमात. तिथे गेल्यावरती बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. तुम्ही चला सर. चिमणाबाईला का? कुठे गेले ते? ते वय तालुक्याला कामासाठी गेले ते. अगं मग तालुका लई लांब आहे वे. तू नग काळजी करू, येतील किती. आणि हे बघ, अशा अवस्थेत काळजी करणं चांगलं नसते. आता तुझ्या पोटातल्या बाळाची काळजी करायची. आणि एवढं थंड आहे बाहेर, स्वेटर बिटर काय घातला नाही भाई. आणि सर्दी झाली तर काय करायचं? तू चल आज, चला ना आराम कर. चल. नाही मम्मी, त्याला बिगर मला चेन नाही पडायची. अगं ही बघ, पावसा पाण्याचे दिस आहेत ना, अडकले असतील कुठे तर येत्याल. तू नको काळजी करू. अशी कशी नको काळजी करू? तुला नाही कळायचं.
मी थांबते, तू जा. डिंपे, डॉक्टर नक्की तालुक्यालाच गेलेत ना? ही बघ, काळजी करायचं काय कारण नाही ना? तसं नाही, तुला ह्याच्या आधी एवढं घाबरलेलं, एवढं काळजी केलेलं कधी बघितलं नाही. डिंपे, माझ्यापासून काय लपवत तर नाहीस ना? नाही, तुला का असं वाटतंय? कारण तुझ्या चेहऱ्यावरची काळजी बघून वाटतंय, तुझं वागणं बघून वाटतंय, तुझं राजचं वरडणं ऐकून वाटतंय. तुझ्या खोलीतनं आवाज येतोय, मला मारू नका, माझ्या बाळाला मारू नका, माझ्या बाळाला घेऊन जाऊ नका, मी काय केलं नाही, असा आवाज तुझ्या खोलीपासून पार खालपातूर ऐकू येतोय. डिंपे, कोण मारणार आहे तुझ्या बाळाला? डिंपे, अगं काय झालं? ते वय, अगं मला लय वाईट स्वप्न पडलं होतं म्हणून झोपेत बरळत होते. तू नको त्याच्याकडे ध्यान देऊ. खरंच लय थंडी वाजते, ना जाऊन झोपते. हा, मी आलोय. तुमच्यासाठी चहा बिस्किट घेऊन. घ्या, चहा घ्या. सॉरी हा, काल आमच्यामुळे तुमची झोप मोड झाली. खरं सांगू, झोपच मोडली. नक्की तुम्ही कशासाठी आलाय, नक्की काय चौकशी करताय, याबद्दल तुम्ही काहीच सांगितलं नाही. आमच्या आश्रमातल्या कुठल्या मुलानं चुकीचं काम केलंय का? हो, तेच शोधायला आलो. मिळेल का तुम्हाला हवी ती माहिती? त्याला ओळखतो. अहो, हा तर आमचा लाडका डॉक्टर अजित कुमार देव. पण हे त्याचं खरं नाव नाही बरं का. म्हणजे? अहो, त्याचं नाव आधी ज्योती सिंग होतं. नंतर आमच्या संचालकबाई, जे आता हयात नाहीत, त्यांनी याचं नाव अजित ठेवलं. अत्यंत हुशार आणि मनमिळावू. पण तुम्ही याची चौकशी का करताय? याला कुणी जुळाभाऊ होत? हो, पण तो आमच्या आश्रमात नव्हता बरं का. त्याचं नाव देवी सिंग, पण आम्ही त्याला कधीच कोणी पाहिले नाही. अजितनं ही गोष्ट फार उशिरा सांगितली आम्हाला. तो जरा वात्रट मुलगा होता आणि खूप वाईट सवयी होते त्याला. दारू, लबाड्या, चोरीमारी. तो अजितच्या चांगल्या स्वभावाचा फार गैरफायदा घ्यायचा. अजितही सक्का भाऊ म्हणून त्याला जमेल तशी मदत करत होता. तो देवी सिंगला आश्रमात आणून त्याला सुधारवण्याचा प्रयत्न करणार होता आणि आमच्याकडे तशी त्याने विनंतीही केली होती. पण तो देवी सिंग आम्हाला कधीच सापडला नाही. तो चोरी मारामाऱ्या करत फिरायचा आणि रस्त्यावरच राहायचा. त्याला ओळखतो. हा आमचा अजित नक्कीच नाही. मग कोण आहे? हा बहुतेक करून त्याचा जुळा भाऊ देवी सिंग असणार. कसं काय? अहो, मी अजितला खूप चांगलं ओळखतो. त्याला दत्तक देण्याआधी या ठिकाणी मुलासारखा सांभाळलाय त्याला मी. हा जो दुसरा माणूस आहे तो अजित नाही, तो त्याचा जुळा भाऊ असणार. हा, झोपेतही मी अजितला ओळखू शकतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. परत काही मदत लागली तर फोन करेन. नक्कीच. मंगलताई सर, काही काम आहे का? वय म्हणजे ती रातच्याला कुठे गेलो होतं तुम्ही? ते एका कामानिमित्त बाहेर गेलो होतो. अहो, वाईज लवकर यायचं ना, आणि असं रातचं बाहेर थांबत जाऊ नका. काय आहे, तुमची बायको आता 2 जीवाची आहे. तुमची रातभर वाट बघत होती बघा, आणि तुमच्या काळजीनं नुसता जीव वर खाली होत होता. घेऊ न करो, उद्या अशा काळजीनं तिच्या पोटातल्या बाळाला काय झालं म्हणजे. काय बोलताय तुम्ही? असं काही होणार नाहीये. एक काम होतं खूप महत्वाचं म्हणून जावं लागलं मला. एक माणूस खूप त्रासात होता, त्याला कायमची मुक्ती द्यायची होती. तुम्हाला तर माहिती आहे, समोरचा माणूस जर का त्रासात असेल
तर त्याच्या दुप्पट त्रास मला होतो. वय पण आता तुम्हाला घरात ध्यान दिलं पाहिजे. आणि काय हो, परत यायला एवढा उशीर झाला? कुठं गेला, कुठं होता तुम्ही? ते मुंबईला जावं लागलं. मुंबईला? पण डिंपल तर म्हणत होती तालुक्याला गेले तर. नाही, तालुक्यालाच गेलो होतो आणि तिथून मला मुंबईला जावं लागलं. मुंबईला काय काम होतं? मुंबईला डॉक्टर. हे डॉक्टर. डॉक्टर, यो माणूस त्या आमदारबाई सोबत असतोय ना? डॉक्टर जरा बाजूला येता का? तुमच्याशी बोलायचं होतं महत्वाचं. आलोच. मंगलताई, नाश्त्याचा बघा तुला. या.